नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. शेतकरी मित्रांनो, विषय आहे राजस्थानचा. राजस्थानच्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन दाखवू लागलंय. आता त्यांना त्यांच्या खात्यावर पैसेही पडणार आहेत. मग आता आपल्याला जे आश्वासन दिलेलं आहे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं, डिसेंबरमध्ये येणारे पैसे, जानेवारीमध्ये येणारे पैसे, फेब्रुवारी उजळला, मार्च संपत आला, मार्चच्या 14, 15, 16 तारखेला कॅल्क्युलेशन पूर्ण होईल, रक्कम दाखवायला सुरुवात होईल. म्हणजे नुसते आश्वासनावर आश्वासनं आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा म्हणायची वेळ सध्या निर्माण झाली आहे. शेतकरी मित्रांनो, राजस्थानच्या शेतकऱ्यांनी एक मोठं आंदोलन उभारून 2025चा पीक विमा मिळवलेला नाही. शेतकरी मित्रांनो, त्यांनी 2023चा पीक विमा मिळवत आहेत त्यांनी. मग आपला खरीप हंगाम 2025चा अजून कॅल्क्युलेशन दाखवत नसेल तर त्या शेतकऱ्याला पीक विमा देणार आहात कधी? मोठमोठे आश्वासनं देऊन, आकड्याचा बोबाटा करून 17 ते 17,500 हेक्टरी सांगून शेतकरी फक्त आशेवर बसवला जातोय. आणि आज जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, मार्च संपत आला, तरीही तुम्ही कॅल्क्युलेशन दाखवत नाहीत, पीक विम्याची रक्कम दाखवत नाहीत. 14 ते 15 तारखेपर्यंत कॅल्क्युलेशनमध्ये बदल होईल, रक्कम दाखवायला सुरुवात, अशा कृषी विभागाकडून मिळालेल्या बातम्या आता सोमवार ते 20 तारखेपर्यंत दिसू लागेल. म्हणजे नुसते आश्वासनावर आश्वासनं सध्या खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या बाबतीत दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आम्ही दिलेली अपडेट असते, 14 असो, 13 असो, 15 असो, या तारखेपर्यंत क्लेम कॅल्क्युलेशन होईल, रक्कम दाखवायला सुरुवात होईल. पुढील आठवड्यात पीक विम्याचे पैसे खात्यावर शेतकऱ्यांच्या येतील. कारण कृषी विभागाने जी माहिती दिली असते ती माहिती आम्ही दिलेली असतो. परंतु कृषी विभाग ही सध्या बुचकळ्यात पडला की काय म्हणावं लागेल. परंतु या सर्व गोंधळामध्ये शेतकरी मित्रांनो, आता आपल्या हक्काचे 12% पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार का? 12% व्याज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलं होतं, जर विमा कंपनीने किंवा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जर पीक विम्याचा हप्ता वाटायला उशीर केला तर शेतकऱ्यांना 12% व्याज मिळेल. आता नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना 12% व्याज मिळायलाच हवा आहे. शेतकरी मित्रांनो, जेव्हा पीक कापणी प्रयोगाचे रिपोर्ट जातील त्याच्यानंतर 21 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पीक विमा नाही मिळाला तर त्या शेतकऱ्यांना 12% व्याज देण्याचा निर्णय स्वतः मान्य देशाचे कृषी मंत्री यांनी सांगितलेला आहे. परवा ती लोकसभेतही परत अजून तेच बोललेत. मग आता 12%चे नियम चालू झालेला आहे नियमाप्रमाणे तसा पाहायला गेला तर. कारण 21 दिवस होऊन नाही, महिना, 2-2 महिने होऊन जर पीक कापणी प्रयोगाची रिपोर्ट जाऊन जर तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकत नसाल तर नियमाप्रमाणे 12% व्याज शेतकऱ्यांना द्यावं. आम्हाला अजून 2 महिन्यानं पैसे द्या, पण 12% व्याजाने द्या. हा नियम तुम्ही लावला आहे तर ते नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. नेमकं अडकलंय कुठं घोडं काहीच कळत नाही. या राज्य सरकारकडून काही नाही, केंद्र सरकारकडून काही नाही, विमा कंपनीकडून कायम नेमकं कुणामुळे पीक विमा अडकवला जातोय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे. राजस्थानमध्ये 2023चा पीक विमा त्यांच्या खात्यावर टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. तर खरीप हंगाम 2025चा यावर्षीचा अतिवृष्टीने आज मेलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर पीक विमा तातडीने मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यानं करायचं का हा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला. अहो, असं बोलत बोलत अख्खा मार्च महिना जाईल, मग नेमका पीक विमा देणार आहात कधी तुम्ही? 12 तारीख म्हणली, 13 तारीख म्हणली, 15 तारीख म्हणली, 20-16 तारखेला क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये बदल होईल म्हणलं तर त्याही अजून कुठल्याही प्रकारचे बदल दिसत नाही आहेत. काही जणांना बदल झालेले दिसले, झिरो दाखवलं जात आहे, क्लेम कॅल्क्युलेशन अजून अमाऊंट दाखवलेली कमीत कमी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण होऊन त्या शेतकऱ्यांना रक्कम तर दिसणं गरजेचं आहे. रक्कमला 4 दिवस जर उशीर झाला तर शेतकऱ्यांना एक धीर निर्माण होतो. परंतु कुठल्याच हालचाली जर विमा कंपन्याकडून होत नसतील तर शेतकऱ्यांना पीक विमा देणार आहात कधी? असा वेळ घालून हेक्टरी 8,000, 9,000, 6,000, 5,000 घालण्याचा प्रयत्न राज्य सरकार किंवा विमा कंपनी करू शकते. असा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. तर खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे जे 12% व्याजानं तुम्ही देण्याचं कबूल केले तर आम्हाला आता 12% व्याजानं शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे विमा कंपनीने देणं गरजेचं आहे. कुठलंच ठोस आश्वासन नाही. माननीय कृषी मंत्री येतात, लवकरच पीक विमा मिळेल म्हणतात. केंद्र सरकारचे कृषी मंत्री म्हणतात लवकरच पीक विमा मिळेल. अहो, मिळणार आहात कधी? कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होईल 16 तारखेपर्यंत सांगण्यात आलं. आज 17-18 तारीख जरी आली तर कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अजून सुरू नसल्याचे दिसत आहे. संपुष्टात येईल सांगितलं जातं, पण अजूनही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुणाचंही कॅल्क्युलेशन दाखवलं जात नाही आहे, रक्कम दाखवली जात नाही, कॅल्क्युलेशन पूर्ण दाखवलं जात नाही आहे. मग शेतकऱ्यांना 12% व्याज द्यावंच लागेल. राज्य सरकारने असो, केंद्र सरकारने असो अथवा विमा कंपनी असो, चुका आम्हाला माहीत नाहीत. शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्या
नियमाप्रमाणे तुम्हीच नियम केलेला आहे की जर पीक कापणी प्रयोग 21 तारखेच्या 21 दिवसाच्या नंतर गेले तर विमा कंपनीला तुम्हाला 12% व्याज द्यावंच लागेल. तर आता विमा कंपनीनं 12% व्याज शेतकऱ्यांना द्यावं, आम्हाला अजून 15 दिवस लागू द्या, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आता शेतकरी इतका जाजावला आहे, तुम्हाला काय द्यायचं आहे ती द्या, परंतु शेतकऱ्यांना विमा द्या. कारण खूप शेतकरी अडचणीत आहे. खरीप हंगाम 2025चा सीझन जर त्या शेतकऱ्याचं चांगलं गेलं असतं, पिकाचं नुकसान जरी झालं नसतं, तर शेतकरी ह्या पीक विम्याची वाट पाहिला नसता. परंतु आज परिस्थिती इतकी बेकार निर्माण झाली आहे शेतकऱ्याची, मालाला भाव नाही. हाय त्या मालानं शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलं. परत आज 52-53 भाव आहे. जेव्हा शेतकऱ्यापाशी माल नसतो तेव्हा तुमच्यापाशी भाव येतो. मग त्या शेतकऱ्यानं करायचं काय? आज 5200 रुपये ते 5300 रुपये भाव सोयाबीनला आहे. ज्यावेळेस सोयाबीन त्या शेतकऱ्याचं निघालं त्यावेळेस 2000, 3000, 4000 शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी ओतून घेतलं. आणि आज 52-53 भाव कोणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी आहे का व्यापाऱ्यासाठी आहे म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळेस व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून ठेवला, आज ते 5200ने विकू शकतात. फायदा शेतकऱ्याचं नुकसान झालं ते झालं, परंतु फायदा याच्यामध्ये व्यापारी करून घेत आहेत. त्यामुळे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेले सर्व शेतकऱ्यांचे डोळे पीक विम्याकडे लागले आहेत. तरी याबाबत राज्य शासन असो, केंद्र सरकार असो, विमा कंपनीनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. कृषी विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार आता सोमवारी झाला, मंगळवार झाला, आज बुधवार, 20 तारखेपर्यंत काही बदल होऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. मग आता आम्हाला 20 तारखेपर्यंत 12% व्याज शेतकऱ्यांना मिळणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कारण उशीर झालेले 12% व्याज तुम्हीच देतो म्हणलात, तर मग आता शेतकऱ्यांना 12% व्याज देणं ही तुमचंच कर्तव्य आहे आणि ते दिलं जावं. आता विषय झाला कसा, शेतकऱ्याच्या मनामध्ये धुकुडमुकुड अशी तयार झाली आहे की ही हेक्टरी रक्कम देणार किती. 7,000, 8,000, 9,000 बोळवर शेतकऱ्याची करू नका. कमीत कमी 17,000 म्हणलात नाही तुम्ही. 17,000 जर तुम्हाला नाही देणार तर 15,000च्या पुढून हेक्टरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देणं गरजेचं आहे. कारण पीक विम्याची परिस्थिती अशी झाली आहे, कारण जेव्हा गरज होती ट्रिगरची तेव्हाच ट्रिगर शेतकऱ्यांना मिळालं नाहीत. आता भविष्यात जर तुम्ही ट्रिगर लागू केले तर काही उपयोग नाही. जरी अतिवृष्टी झाली तर तेव्हा फायदा होईल, परंतु जेव्हा अतिवृष्टी शेतकऱ्यांची झाली, जेव्हा शेतकऱ्यांचं महाभयानक नुकसान झालं, त्यावेळेस जर त्या शेतकऱ्यांना ट्रिगर नसले असते तर काही उपयोग नाही. आज परिस्थिती पाहता आज राज्यामध्ये काल गारपीट झाली, या अगोदर अवकाळी पाऊस झाला, आज स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान जर हे ट्रिगर जर पीक विम्यामध्ये राहिलं असतं शेतकरी मित्रांनो, आज खूप जणांना नुकसान भरपाई मिळाली असती. कारण आज हरभरा असो, गहू असो, ज्वारी असो, कालच्या गारपिटीनं खूप भयानक शेतकऱ्याचं नुकसान झाले. मग एका शिवारावर पाऊस पडतो, एका गावामध्ये पाऊस पडतो, एका गावामध्ये पडत नाही. त्या महसूल मंडळामध्ये तो गणलं जात नाही. तो शेतकरी असाच राहतो, कारण त्याचं नुकसान वैयक्तिक असतं. वैयक्तिक क्लेमच नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तर हेही ट्रिगर राज्य सरकारकडून बदलणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे 3 ट्रिगर शेतकऱ्यांना लागू होत नाही तोपर्यंत पीक विम्यातून 4 पैसे शेतकऱ्यांना चांगले येणार नाही आहेत. जोपर्यंत पीक विम्याच्या नियमामध्ये काही बदल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना वेळेला पैसे मिळणार नाही आहेत. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे. कारण आज राजस्थानच्या शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन केल्यामुळं आज त्यांना खरीप हंगाम 2023चा पीक किंवा किसान सभेच्या शेतकरी आंदोलनामुळं आज ते रेल रोको आंदोलन केलं आणि त्यांना खरीप हंगाम 2023चं क्लेम कॅल्क्युलेशन दाखवून रक्कम दाखवली जात आहे. म्हणजे इतका फरक आंदोलनाचा पडू शकतो. तर या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची चांगली रक्कम मिळवणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत अधिवेशन आहे तोपर्यंत अधिवेशनामध्ये हे निर्णय होणं गरजेचं आहे. आणि आता अधिवेशन झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना तोकडी मदत घेऊन बसायची वेळ येऊ शकते. अजूनही क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे. आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशनमध्ये बदल होईल अशी अपडेट आहे. जशी अपडेट येईल तशी अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आता पाहूयात की 20 तारखेपर्यंत कमीत कमी काय बदल होतात का व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळतात का व 12% व्याजाबाबतचा निर्णय काय होतो का हेही पाहणं गरजेचं आहे. याबाबत कुठलीही अपडेट आहे तात्काळ चॅनलवर व्हिडिओ जाईल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.